श्री स्वामी समर्थ. नमस्कार, मी नंदिनी. माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप मनापासून स्वागत करत आहे. तुमच्या मनातील सर्व चांगली इच्छा स्वामी महाराज पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. तर पहा, आज वार आहे मंगळवार आणि आजच्या दिवशी आलेली आहे हनुमान जयंती आणि त्याचबरोबर या दिवशी चैत्र पौर्णिमा देखील आलेली आहे. तर पहा, प्रत्येक महिन्यामध्ये पौर्णिमा तिथी ही येत असते, परंतु प्रत्येक पौर्णिमेचं महत्त्व हे वेगवेगळं असतं. चैत्र महिना हा अत्यंत पवित्र आणि शुभ महिना मानला जातो. या महिन्यामध्ये आपण नवरात्र देखील साजरे करत असतो. त्याचबरोबर चैत्र महिना हा कुलदेवीच्या सेवेसाठी अत्यंत महत्त्वाचा महिना मानला जातो आणि या महिन्यामध्ये येणारे सर्व सण हे खूप महत्त्वाचे असतात. तर पहा, चैत्र पौर्णिमेला बऱ्याच घरामध्ये जसं खंडोबा असेल तर खंडोबाची तळी उचलली जाते किंवा मग एखादं ज्योतिबाचं जर तुमचं कुलदैवत असेल तर त्या आजच्या दिवशी पतार भरलं जातं, म्हणजे त्या कुलदैवताची सेवा ही आपल्याकडून व्हायला पाहिजे. तर ही जी तिथी आहे ना, चैत्र पौर्णिमा, ही आपल्या कुलदेवीला देखील समर्पित आहे. या दिवशी आपल्या कुलदेवीची जेवढी सेवा उपासना आपल्याला करता येईल तेवढी आपल्याला करायची आहे. त्याचबरोबर या दिवशी चंद्राची उपासना करण्याला, त्याचबरोबर हनुमानांची, शंकराची आणि माता लक्ष्मीची आपल्याला उपासना करणे आणि त्याचबरोबर त्यांची सेवा आणि पूजा करणं याला खूप महत्त्व दिलं जातं. ज्या घरामध्ये माता लक्ष्मीची पूजा उपासना केली जाते, त्याचबरोबर काही उपाय केले जातात, त्या घरामध्ये माता लक्ष्मी ही धन संपत्ती आणि समृद्धी प्रदान करत असते. असं म्हटलं जातं, पौर्णिमेच्या रात्री 9च्या नंतर रात्री 3 वाजेपर्यंत माता लक्ष्मी जी आहे तर ती जागृत अवस्थेमध्ये आपल्या पृथ्वी तलावरती उतरत असते आणि जे कोणी तिची सेवा उपासना करत आहे त्यांना ती धन धान्य समृद्धी प्रदान करत असते. आणि त्यामुळेच बघा, आज संध्याकाळी आपल्याला काही उपाय घरामध्ये करायचे आहेत. तर संध्याकाळी घरातून अशी ही एक वस्तू आपल्याला बाहेर फेकायची आहे. ही वस्तू जर आपण घराच्या बाहेर फेकली तर आपल्या 7 पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होईल, घराची, मुलांची, पतीची खूप सारी प्रगती होईल. असा हा अत्यंत प्रभावशाली उपाय आज संध्याकाळी आपल्याला न चुकता करायचा आहे. तर बघा, अशी कोणती वस्तू आहे तर ती आपल्याला घरातून बाहेर फेकायची आहे. याबद्दल आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सविस्तर सांगणार आहे, त्यामुळे व्हिडिओ कुठे स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा, जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल. आणि आपल्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा, म्हणजे मी जेव्हा नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही. त्याचबरोबर कमेंट्समध्ये जय श्रीराम किंवा मग जय हनुमान हे लिहायला विसरू. जर आपल्या घरामध्ये काही नकारात्मकता असेल, काही दोष असतील, काही अडचणी, संकट आपल्या घरामध्ये येत असतील, त्याचबरोबर घरामध्ये काही इडापिडा, अलक्ष्मी, दारिद्र्य हे असेल तर आपल्या घरामध्ये लक्ष्मी ही कधीच प्रवेश करणार नाही. असं असल्यामुळं आपल्या घरामध्ये कधीही आपली प्रगती होणार नाही. त्यामुळेच आपल्याला काही जे उपाय मी तुम्हाला सांगते ना, ते तुम्हाला अमावस्या, पौर्णिमा या तिथींना करायचे असतात. आता तुम्हाला जे उपाय मी सांगणार आहे तर तुम्हाला मी 2 उपाय सांगणार आहे. तर एक उपाय जो आहे तर तो तुम्हाला वर्षातून एकदाच म्हणजे हनुमान जयंतीलाच करता येणार आहे आणि दुसरा जो उपाय आहे तर तो तुम्ही दर पौर्णिमेला करू शकता. आता बघा, हे दोन्ही उपाय जे आहेत तर ते आज संध्याकाळी आपल्याला 6च्या नंतर करायचे आहेत. 6च्या नंतर रात्री 12 वाजेपर्यंत तुम्हाला जेव्हा वेळ भेटेल तेव्हा तुम्हाला या जे 2 उपाय आहेत तर ते करायचे आहेत. तर हा जो उपाय आहे ना, तो आपल्याला का करायचा आहे तर आपल्या घरामध्ये जी इडापिडा आहे, जी दारिद्र्य आहे, जी नकारात्मकता आहे तर ती घरातून निघून जावी आणि त्याचबरोबर आपल्या मुलांची, घराची, पतीची खूप सारी प्रगती होण्यासाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे. आपल्या 7 पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट करण्यासाठी हा उपाय करायचा आहे. त्याचबरोबर आपल्या घरामध्ये लक्ष्मी माता प्रवेश करण्यासाठी, ती स्थिर राहण्यासाठी, त्याचबरोबर आपल्या घरातील पैशाच्या अडचणी दूर होण्यासाठी, त्याचबरोबर सतत आपल्या घरामध्ये मतभेद होत असतील, भांडणं होत असतील, सारख्या कटकटी होत असतील तर त्या दूर होण्यासाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे. तर पहा, आता बघा, हा उपाय करण्यासाठी आपल्याला काय काय लागणार आहे ते मी तुम्हाला सांगत आहे. तर सर्वात महत्त्वाची गोष्ट ती म्हणजे पिवळी मोहरी. आणि पहा, जर तुमच्याकडे पिवळी मोहरी नसेल तर तुमच्याकडे जी काळी मोहरी आहे ती घेतली तरी सुद्धा चालेल. त्याचबरोबर सोबत आपल्याला खडे मीठ असतं, पहा, ते खडे मीठ आपल्याला घ्यायचं आहे. यानंतर तुम्हाला काळे तीळ घ्यायचे आहे. थोडेसे आपल्याला काळे तीळच घ्यायचे आहे, पांढरे तीळ घ्यायचे नाही.
त्याचबरोबर 2 लवंग आपल्याला लागणार आहेत. लवंग ह्या कुठेही तुटल्या फुटलेल्या घेऊ नका, अखंड फूल असणाऱ्या लवंग पाहिजे आहे. यासोबतच तुम्हाला 2 हिरवी वेलची, जी हिरवी वेलची आहे तर तीच आपल्याला घ्यायची आहे. तर अशा ह्या 5 वस्तू आपल्याला हातामध्ये घ्यायच्या आहेत. यापैकी एखादी वस्तू जरी तुमच्याकडे नसेल तर काही हरकत नाही. तर पहा, यापैकी तुमच्याकडे एक जरी वस्तू असेल तरीसुद्धा तुम्ही हा उपाय करायचा आहे. तर बघा, या वस्तू घेतल्यानंतर आपल्याला आपल्या घरातील जी इडापिडा आहे, नकारात्मकता आहे, वाईट शक्ती असेल, काही दोष आपल्या घराला लागलेले असतील, या सर्व गोष्टींचा नाश होण्यासाठी, म्हणजे ह्या सर्व गोष्टी नष्ट होण्यासाठी खूप प्रभावी मानल्या जातात. तर पहा, लवंग देखील घरातली नकारात्मकता दूर करत असते आणि लवंग आणि वेलची ह्या दोन्ही गोष्टी माता लक्ष्मीला अतिशय प्रिय आहे. म्हणूनच आपल्याला ह्या ज्या सर्व वस्तू आहेत तर त्या हातामध्ये घ्यायच्या आहेत. हातामध्ये घेतल्यानंतर किंवा तुम्ही एका प्लेटमध्ये सुद्धा ह्या सर्व वस्तू घेऊन तुम्हाला ह्या वस्तू आपल्या घरातील लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांवरून तुम्हाला उतरून घ्यायच्या आहेत. 7 वेळा ह्या वस्तू आपल्याला मुलांवरून, मोठ्या व्यक्तींवरून, किंवा घरामध्ये कोणती आजारी व्यक्ती असेल किंवा एखादा कर्ता पुरुष आहे, चिडचिडपणा करत आहे, सर्वांवरून आपल्याला ह्या वस्तू 7 वेळा डोक्यापासून ते खाली पायापर्यंत उतरवून घ्यायच्या आहेत. आणि त्यानंतर हा उतारा करत असताना आपल्याला कुणाशीही बोलायचं नाही. फक्त आपल्या मनामध्ये श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम या मंत्राचा जप करायचा आहे. तर ह्या वस्तू घेऊन आपल्याला आपल्या घरातील प्रत्येक भिंतींना टच करायच्या आहेत, आपल्या घरातून पूर्ण फिरवायच्या आहे. त्यानंतर आपला जो मुख्य दरवाजा आहे तो त्या घरावरून आपल्याला वरपासून ते खाली पायापर्यंत, म्हणजे उंबरठ्यापर्यंत 7 वेळा उतरवून घ्यायच्या आहेत. आता बघा, ह्या वस्तू तुम्ही घराच्या बाहेर घेऊन गेल्यानंतर तुम्हाला ह्या वस्तू तुमच्या दक्षिण दिशेला फेकून द्यायच्या आहेत. परंतु बघा, दक्षिण दिशेला तुम्ही फेकत असताना कुणाचं घर असेल, कुणाचे कपडे असतील किंवा कुणाच्या अंगावरती आपल्याला ह्या वस्तू फेकायच्या नाही. आणि तुमच्या जर आसपास जर काही जागा नसेल टाकायला तर तुम्ही तुमच्या डस्टबिनमध्ये सुद्धा ह्या वस्तू टाकून देऊ शकता. त्यानंतर तुम्हाला मागे वळून पाहायचं नाही. मागे वळून जर आपण पाहिलं तर आपल्याबरोबर परत एकदा ती नकारात्मकता आपल्या घरामध्ये येत असते. त्यामुळे ह्या वस्तू टाकल्यानंतर मागे वळून पाहायचं नाही. घरात येण्या अगोदर हातपाय स्वच्छ करायचे आणि मंदिरात जाऊन देवाचा दिवा लावून स्वामींचं दर्शन घ्यायचं. हा उपाय केल्याने आपल्या घरातील जी इडापिडा आहे, नकारात्मकता आहे, वाईट शक्ती आहे, या सर्व दोष लागलेले असतील ते दोष आपले दूर होऊन जातात, नष्ट होऊन जातात आणि आपल्या घरातील व्यक्तींची, मुलांची प्रगती होते. असा हा एक उपाय आपल्याला प्रत्येक अमावस्या आणि पौर्णिमेला करायचा आहे. त्याचबरोबर आता जो दुसरा उपाय आहे तर तो आपल्याला फक्त हनुमान जयंतीलाच करता येणार आहे. हा उपाय वर्षातून एकदाच करता येणार आहे. आपल्याला एक नारळ घ्यायचा आहे. नारळ हा पाणी असणारा घ्यायचा आहे. त्याला हळदी कुंकू लावायचं आणि हा नारळ आपल्याला आपल्या देवघरामध्ये ठेवायचा आहे. आणि तुमच्या घरामध्ये जर श्रीरामांची मूर्ती असेल तर त्यांच्या समोर हा नारळ तुम्हाला ठेवायचा आहे, किंवा मग तुमच्या घरामध्ये हनुमानांचा फोटो असेल त्यांच्यासमोर तुम्हाला हा नारळ ठेवायचा आहे. हा दोन्ही हात जोडून आपल्याला हनुमानांचं स्मरण करायचं आहे. हनुमानांचं स्मरण करत असताना आपली जी काही इच्छा आहे ती सुद्धा तुम्हाला बोलायची आहे. हा उतारा जो आहे ना तर तो तुम्हाला स्वतःवरूनच करायचा आहे. हा नारळ जो आहे तर तो आपल्या उजव्या हातामध्ये घ्यायचा आणि आपल्याला जसं घड्याळाचा काटा फिरतो त्या पद्धतीने आपल्या डोक्यावरून हा नारळ तुम्हाला फिरवायचा आहे. तर बघा, आपल्याला हा उपाय जो आहे तर तो उभा राहून करायचा आहे, खाली बसून करायचा नाही. डोक्यावरून जसं घड्याळाचा काटा फिरतो त्या पद्धतीने हा नारळ उजव्या हातात घेऊन आपल्याला आपल्या स्वतःवरूनच फिरवायचा आहे. आणि जिथे कुठे आपलं हनुमानांचं मंदिर असेल तिथे जायचं आहे आणि तो नारळ जो आहे तर तो हनुमानांच्या चरणी अर्पण करायचा आहे. आणि तिथे बसून 3 वेळा तुम्हाला हनुमान चालिसेचं पठण करायचं आहे. हनुमान चालिसा ही वाचल्याने, ऐकल्याने आपल्या मागे जे काही इडापिडा आहे, संकट आहे तर ती दूर होऊन जातात. तर अशा पद्धतीने तुम्हाला हा उपाय करायचा आहे. तर दोन्हीही उपाय अगदी प्रभावशाली आहेत. आजच्या दिवशी प्रत्येकाने हे उपाय आवर्जून करावे. जेव्हा तुम्ही हा नारळ मारुतीरायाला अर्पण करणार आहात त्यावेळेस तुम्हाला घरातून जाताना कुणाशीही बोलायचं नाही आणि तिथे सुद्धा कुणाशीही बोलायचं नाही. आणि हा नारळ अर्पण करून आपल्याला हनुमान चालिसेचं पठण करायचं. आणि हा जो उपाय आत्ता मी दुसरा सांगितलेला आहे तर तो उपाय तुम्हाला स्वतःसाठीच करायचा आहे, दुसऱ्यांसाठी करता येणार नाही. तर चला, इथेच थांबवते माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक
आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा. परत भेटूया अशा छानशा व्हिडिओसोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.